अनेक वर्षाच्या राजकीय मतभेदांना बाजूला ठेवत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर एका व्यासपीठावर एकत्र येणार याचा लिखित पुरावाही समोर आला आहे। दोघांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र पत्रक जारी करत 5 जुलै रोजी मराठी विजय दिवस साजरा करण्याची घोषणा केली। राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात सर्वप्रथम राज ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध केला। या एकत्रित दबावामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करण्याची घोषणा केली। याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे पत्रक जारी करत असं म्हटलं आहे, मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं। कोणी नमवलं? तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो, त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत। बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे। वाजत गाजत या, जल्लोषात गुलाल उधळत या, आम्ही वाट बघतोय। 5 जुलै रोजी वरळीतील डोम सभागृहात दुपारी 12 ते 12:30 या वेळेत मराठी विजय दिवस मेळावा होणार आहे। 2006 मध्ये मनसे स्थापन केल्यापासून उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय दुरावा होता, मात्र आता मराठीसाठी दोघे एकत्र आले। प्रश्न इतकाच आहे की ही एकता केवळ एका विषयापुरती मर्यादित आहे की यामधून मराठी राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात होणार आहे। राजकारणात काहीही निश्चित नसतं, पण हे चित्र नक्कीच ऐतिहासिक आहे।